वेलकम IICN जय हनुमान भिंगरवाडी सचिन लहाने वर्सेस साहिल ट्रान्सपोर्ट्स कोण अनिकेत मात्रे दोन संघादरम्यानची ही आणखीन एक दुसरी लढत. काय सामना राहिलाय. पहिला दिनेश पाटीलनं खांद्यावर उचलून घेतलाय कल्पेश मस्करला. 18 चेंडूमध्ये 24 धावांची गरज होती. केजी गायकर सर 18 चेंडूमध्ये 24 धावा 3 धावांचं षटक टाकलं जयेशनं आणि त्यानंतर 12 चेंडू 21 धावा अलंकारनं मेडन षटक फेकलं. यापेक्षा आणखीन आनंद तो काय असेल. परंतु 6 चेंडू 21 धावा कल्पेश मस्करनं वळूनही पाहिलं नाही. मेडनवर जाऊ दे भले परंतु मी स्ट्राईक सोडणार नाही याने किरदानं मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आणि मग मात्र संदेश भोईरला त्याच्या आयुष्यातली सगळ्यात खराब षटक टाकण्यासाठी भाग पाडलं. उत्तम गोलंदाज राहिलाय संदेश भोईर परंतु आयुष्यामध्ये खडतर प्रवास येतो ना तसा खडतर प्रवास पाहिला आणि आपल्या घरच्या धावपट्टीचा दर्शन घेत कल्पेश मस्करनं मात्र आनंदोत्सव साजरा केला. 21 धावांचा पाठलाग एकही सिंगल घेण्याचा प्रयत्न कधीच केला नाही आणि त्यामुळेच आयन्स 11 कोळके संघ मात्र खऱ्या अर्थानं सुपर 3 मध्ये सरळ दाखल झालाय. अफलातून कामगिरी. हॅट्स ऑफ यू आणि विशेष कौतुकी. IICN जय हनुमान भिंगरवाडी योगेश लहाने सचिन लहाने साहिल लहाने ऋषी पवार जयवंत मिसाळ चांगली कामगिरी राहिली आहे सगळ्यांची. तर एका बाजूला वन मॅन आर्मी अनिकेत मात्रे एक बाईक 40 गावची कमवलेला खेळाडू आहे. अपील पहा स्टंप माईक असं वाटलं की आमच्या कानात कोणतरी ओरडलंय. मी तर मागे पाहिलं की 12th मॅन बोंबलला की काय कारण एवढा आवाज स्ट्रॉंग इथे मात्र खरोखर आला. कारण विकेट माहिती आहे की अनिकेत मात्रेचा क्लास काय हे सचिन लहानेला आणि टीमलाही माहिती आहे. त्याचा बरसणं रिमझिम कधीच नसतं. धो बरसतो आणि त्याच्यामुळेच पहिल्या धावेच्या प्रतीक्षामध्ये क्लास सुरू झाला आणि अनिकेत मात्रच्या बॅट मधून मात्र आलाय पहिला षटकार. आता कल्पेश मस्करला विचारावं लागेल नेमकं का मॅच जिंकलाय. कुणाला वादा केला होता कुणाला इरादा केला होता सांगितलं होतं की काय की मी मॅच जिंकून येतो. परंतु असले एफर्ट्स ना आयुष्यभर लक्षात राहतील. एवढी सुंदर इनिंग आज घरच्या मैदानावरती 40 गाव प्रीमियर लीग मध्ये खेळलाय सचिन लहानेवर आणखीन एक हल्ला. मी म्हटलं होतं की क्लास सुरू व्हायला वेळ लागत नाही. मी उठतो भले उशिरा परंतु लेट बट थेट येण्याची परंपरा मी कायम राखतो. ती परंपरा दाखवली. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर मात्र ठोकला सचिन लहानेला षटकार. अनिकेत मात्रे सकाळच्या सत्रामध्ये बरसतोय. अतिशय उत्तम दर्जाची फटकेबाजी. कारण सचिन लहाने हा कोणी साधा सुद्धा गोलंदाज नाहीच आहे. अनेक ओपन टुर्नामेंट रायगड प्रीमियर लीग सारखं मोठं स्टेज गाजवणारा पण प्रीमियर लीग मध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करणारा खेळाडू आहे. आता मात्र आखो टप्प्याचा चेंडू ट्रॅव्हलवेल मिड विकेटला जिथे जयवंत मिसाळ मात्र चेंडू उचलेल फेकेल. तत्पूर्वी मात्र आपला एंड बदललाय. 13 धावा धापळकर लागतात पहिल्या 4 चेंडूमध्ये.
अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळ राहिलाय. खऱ्या अर्थाने विचार केला ना टॉस अक्षय गात्रेनं केला आणि फार मोठा प्रश्न पडला की निर्णय काय घ्यायचा. कारण अनिकेत अब्सेन्स आणि नंतर मात्र अनिकेतचा निर्णय आला की फलंदाजी. आणि फलंदाजी जयेश भोईरने पहिल्यांदा फलंदाजी घेतली आणि काय सामना राहिलाय तो. आणखीन एक चांगला फटका. तुझं बरस ना माझंही आहे, त्याच्यामुळे इथे मात्र गणेश पाटील मॅन फ्रॉम सोमटणे एका बाजूला अनिकेतनं प्रहार केले तर दुसऱ्या बाजूला मात्र सचिन लहानेवर मोठा आघात केला जातोय. गणेश पाटीलच्या बॅट मधून लॉंगॉनच्या डोक्यावरून आणखीन एक षटकार. 3 षटकार ठोकले जात आहेत. गणेश पाटीलची फलंदाजी बहरतीये. एका पाठोपाठ एक खेळाडू मात्र उत्तम कामगिरी करतायत. आउटसाइड द ऑफ स्टंप ही लाईन चांगली होती आणि लाईनला मात्र धाव मात्र येत नाहीये. परंतु पहिल्या षटकामध्ये 3 षटकारांसहित साहिल ट्रान्सपोर्ट 7080 कोण संघ जाऊन ठेवतं बिनबाद 19. क्रिकेटच्या मैदानाला मारतील चौकार मारतील षटकार या हो क्रिकेटच्या मैदानाला 40 गावाचं भरलं आयोजन या होणार बोली गावाला 40 गावाचं भरलं आयोजन या होणार बोली गावाला. दिनेश पाटील डेरवली यांनी हे गायलेलं चाळीसगाव प्रीमियर लीगचं थीम सॉन्ग पाहिलं, आपण ऐकलं. खऱ्या अर्थानं उत्तम संगीत, त्याची ओळख, एक उत्कृष्ट संगीतकार आणि त्याचबरोबर उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून राहिली आहे ते दिनेश पाटील डेरवली यांचंही विशेष कौतुक. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपला आणि सचिन लहानेवर अक्षरशः हल्ले झाले. 3 मोठे फटके षटकामध्ये आले, 2 अनिकेतच्या बॅटमधून तर एक मात्र गणेश पाटीलच्या बॅटमधून. 19 धावा धाबलकर लागतायत. गोलंदाजीच्या मार्कवर साहिल लहाने. तर स्ट्राईकवर मात्र पुन्हा एकदा पाहतोय आपण अनिकेत मात्रेला. चला सामना सुरू करा. राईट आर्म राउंड द विकेट. सुंदर 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 चेंडू. काय सुरेख खोलवर टप्प्याची गोलंदाजी सक्षमतेने खेळून काढलाय. विनय गातडे मात्र हा चेंडू पकडला. विनय गातडेची इनिंग कोण विसरेल. लीग स्टेजला पहिल्या मॅचला 12th मॅच, नंतर मात्र इम्पॅक्ट आणि तिसऱ्या मॅचला संधी मिळाली आणि मोक्याच्या क्षणाला मात्र अफलातून इनिंग. हेलिकॉप्टर उडाया पण शतरक्षक मात्र तिथे आलाय, मध्ये आलाय अडसर. शतरक्षकांना कमालीची कामगिरी केली. संघासाठी 3 धावा सेव्ह केलेत आणि इथे धावा वाचवल्या जात आहेत. 20 धावा धाबळकर लागतायत. आतापर्यंत टाकलेल्या 8 चेंडूमध्ये चांगली धावसंख्या. 6 चेंडूमध्ये 14 धावा, 2 षटकारासहित अनिकेत मात्रे. तर एका बाजूला 2 चेंडूमध्ये 6 धावा, एका षटकारासहित गणेश पाटील. साहिल लाने गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखीन एक चांगला फटका आहे. शताशी तिथपर्यंत पोहोचेल. पाहिलं जात आहे. सुंदर सुंदर फेकी झाली आहे. खूप दूरवरचं अंतर क्लिअर करत मात्र 2 धावा वाचवल्या आणि या 2 धाव्यांनी 22 वर मजर मारली जाते. चांगली फलंदाजी पहिल्या षटकामध्ये राहिली आहे, परंतु साहिल लानेचे षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय. 3 चेंडूमध्ये 3 धावा त्यानं मोजलेत. याचा अर्थ गोलंदाजी टिचून होतीये, हितगुज केली जाते. अनिकेत आणि गणेश मात्र एकमेकाची विचारपूस करतायत की नेमकी स्ट्रॅटर्जी काय असणार आहे. हे षटक खेळून काढायचं की या षटकामध्ये ठोकायचं आहे. मी थांबतो तू ठोक किंवा मी ठोकतो तू थांब, अशा प्रकारची रणनीती आखली जाते. हळूहळू आता एक एक गोष्ट मात्र मंचाकडे येताना पाहतोय, कारण फायनल आणि
सुंदर चेंडू. आज सगळी बक्षिसांचं वाटप होणार आहे, त्याच्यामुळे सगळी बक्षिसं आज मात्र मंचाकडे येताना पाहतोय. अतिशय उत्तम दर्जाचा हा चेंडू गणेश पाटीलला टाकला. आउटसाइड ऑफ स्टंप अगदी त्या बॉक्स मध्ये टाकला आणि तिथून मात्र चेंडू स्थिरावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक लोअर फुलटा मिड ऑफ ट्रॅव्हल झालाय. फेकी होतीये. जयवंत मिसालनं काय सुंदर आक्रमकता दाखवली आणि इथे आणखीन एक सुरेख गोलंदाजी. 5 चेंडूमध्ये 3 धावा. या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये भलेही काही झालं असेल पण इथून नाही. आता इथून मात्र मला रोखायचं आहे. गोलंदाज साहिल. वाईट बॉल. पंच द्वारकानाथ चोरगे यांचा इशारा मात्र येतो. अवांतरची धाव मात्र येते. एक एक्स्ट्राची रन. 23 धावा बोर्डवर लागतायत. बिनबाद 23. प्रथम फलंदाजी करताना साहिल ट्रान्सपोर्ट्स 7080 कोण संघ. आतापर्यंत कमावलं परंतु अंतिम चेंडूवर गमावलं. 5 चेंडू काय सुरेखरित्या हाताळले परंतु अंतिम चेंडू मात्र अगदी फुलटॉस टाकला आणि गणेश पाटीलनं या फुलटॉसचा खरपूस समाचार घेत भिरकावला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून 6 धावांसाठी. दाभोळकर धावा 29 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. साहिल लानेनं पहिले 5 चेंडूमध्ये निव्वळ धावा दिल्या होत्या. 4 नंतर मात्र अंतिम चेंडू षटकार आला आणि विचार करावा लागला योगेश लहाने आणि टीमला. विनय गाताडे चेंडू हातात दिलाय. विनय गाताडेच्या मॅनपॉम सांगडे. काय सुंदर खेळ दाखवलाय विनयनं. अफलातून अष्टसंघाच्या विरोधात खेळताना चौफेर फटकेबाजी. स्वीपचा लाजवाब फटका. स्वीपचे लाजवाब फटके अनुभवले आणि आता मात्र इथे गोलंदाजी हातामध्ये दिली आहे विनय गाताडे. 2 षटकांचा खेळ संपला. बिनबाद 29. चांगली सुरुवात आतापर्यंत केली आहे. सचिन लानेला स्ट्रॅटर्जी आखावी लागणार आहे कारण धावांचा प्रभाव रोखायचा असेल तर मात्र इथून एकाच दुसरी विकेट पहिल्यांदा कव्हर करावी लागेल. अनिकेत म्हात्रे पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल. स्ट्राईक मिळते ना. दोन्ही फलंदाजांचा खूप उत्तम खेळ राहिलाय. दोघांनीही 6-7 चेंडू खेळलेत आणि दोघांनीही 14 धाव वसूल केलेत. विनय गाताडे गोलंदाजीच्या मार्कवर. राईट आर्म वरती विकेट. हा पहिला वाईट बॉल. अनिकेत म्हात्रे ऑन स्ट्राईक. साहिल ट्रान्सपोर्ट्स कोण. फटका सजलाय. पॅव्हिलियन बॉक्सच्या वरून भिरकावलाय. टायमिंग नजाकत दाखवतोय. ठोकतोय विनय गाताड्यावर षटकार.
गावाचं भरलं आयोजन या होणार बोली गावाला 40 गावाचं भरलं आयोजन या होणार बोली गावाला 40 गाव प्रीमियर लीगचं हे थीम सॉन्ग पुन्हा एकदा आपण ऐकलं पण इथे मात्र आपली थीम सुरू आहे अनिकेत मात्रेचा क्लास सुरू आहे सगळ्या तमाम क्रीडरसिकांना मंत्रमुग्ध करणारा हा खेळ सुरू आहे दाबळकर धावा लागतात तब्बल 36 धावा फक्त आणि फक्त 13 चेंडूचा खेळ संपलाय म्हणजे मोठी धावसंख्या उभा राहील यातील मात्र शंका नाहीये आणि जर का अनिकेत मात्रे गणेश पाटील जर उभा राहिला ना तर धावांचा डोंगर आणखीन मोठा उभा राहील बाजूला डोंगर आहे तो घेतलाय पोखरायला परंतु इथे मात्र ते पोखरनं धावांचा डोंगर दूर ठेवण्यापासून गोलंदाज एखादा क्रशर लावेल का राईट आर्म राऊंड विकेट आता मात्र विनय गाताडे अनिकेतसाठी खराब चेंडू आणि खराब चेंडूला इथे पेनल्टी दिली जाईल खराब चेंडूला भिरकावला एकदा का चेंडू अनिकेत मात्र नीट पाहिला ना का तो सीमारेषे बाहेर जाणार म्हणून समजा आणि इथे ठोकतोय लागोपाठचा दुसरा षटकार उत्तम संगीत आपण पाहतोय डीजे अक्षय जाताडे काय सुंदर संगीत खऱ्या तर आपण मात्र पाहतोय आणि त्यांचे विशेष कौतुक सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारं काम आहे कारण टुर्नामेंट कोणतीही असू दे तिथे मात्र डीजे माईक हे ज्या गोष्टी आहेत ना खूप महत्वाच्या असतात कारण सामना तिथून पोहोचवला जातो सुदर्शन पाटील मॅन फ्रॉम तारा एक उत्तम गुणलेखक ही स्पर्धा त्यांच्याकडे होती परंतु काम पहिलं प्राधान्य आणि यंदाच्या मोसमामध्ये सुदर्शन पाटीलला गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये आम्ही फार कमी पाहिलं कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपलं काम आणि त्याबद्दल त्या आमच्या सुदर्शन पाटील सुद्धा विशेष कौतुक आणि त्यांना मात्र नवी फली तयार केली आणि निकेतला त्यांना मात्र संधी दिली राव्याचा हा निकेत गुणलेखनाची भूमिका निभावताना लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार ठोकलेत सामना स्लो चाललाय असं वाटायला लागलंय अनिकेतचा नेमक्या मनात काय चाललंय हलक्या हाताचा चेंडू सुरेखरित्या टोलवलाय सिंगल रन कंप्लीट केली जाईल आणि इथे मात्र 1 रन कव्हरच्या दिशेने टोलवला चेंडू 1 रन कंप्लीट 43 धावा अर्ध षटक संपलाय 5 षटकांचा खेळ 2.3 चेंडूचा खेळ संपलाय आणि दाभोळकर धावा लागलाय बिनबाद तब्बल 43 प्रथम फलंदाजी घ्यायची आणि मनमुराद आनंद घेत मात्र विदाउट प्रेशरने फलंदाजी करायची हा नियम फॉलो केला लोअर फुलटा चेंडू इथे मात्र रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न होतोय फेकी होतीये परंतु फेकीचा प्रश्न राहील का अनिकेतला स्ट्राईक हवी होती ते स्ट्राईक म्हटलं घेतली जाते चांगली रिस्क आहे हे रिस्क घ्यावी लागणार आहे कारण त्यांना माहित आहे की अनिकेतची मोठी विकेट आहे यासाठी एखाद रन दुसरी रन गेली तरी चालेल परंतु जर का पकडला गेला तर मात्र इथूनही कमबॅक होऊ शकतो हे माहिती आहे ते म्हणजेच भिंगरवाडी संघाला IIC आणि जय हनुमान भिंगरवाडी संघ इथे मात्र गोलंदाज धडपडतायत चाचपडतायत परंतु एका बाजूला साई ट्रान्सफर 7080 कोण संघ मात्र भरता वेगानं आपल्या धावा जमवतायत 2.4 चेंडूचा खेळ 44 धावा बिनबाद 44 9 चेंडू 27 धावा अनिकेत मात्रे तर 7 मध्ये 15 धावा गणेश पाटील इथे मात्र संधी थोडीशी निर्माण झाली असं वाटत होतं परंतु अंतर गाठलं वाईडस्ट मिड विकेटच्या मधून म्हणजे अगदी काऊ कॉर्नर च्या मधून जयवंत मिसाळच्या डोक्यावरून ठोकलाय या षटकातील तिसरा षटकार आणि दाभोळकर धावा लागतायत तब्बल 50 धावा बिनबाद 50 मालिकावीर सुपर 3 मध्ये पोहोचणाऱ्या संघामध्ये असल्याची नोंद घ्यायची आहे त्याच्यामुळे सुपर 3 सुपर 3 मध्ये क्वालिफाय होणं पहिल्यांदा गरजेचं असतं 50 धावा खूप सुंदर फलंदाजी हा चेंडू मात्र सुरेख होता
या अंतिम चेंडू झाला निर्धाव, निसुवास टाकला, परंतु 21 धावा या षटकामध्ये तब्बल आल्या 3 षटकांसहित. 3 षटकाचा खेळ संपला. बिनबाद 33, 11 चेंडूमध्ये 33 धावा, अनिकेत म्हात्रेच्या 7 चेंडूमध्ये 15 धावा, गणेश पाटीलच्या आणि 3 षटका समाप्तीनंतर बिनबाद 50ची. इथे मात्र निर्विवाद वर्चस्व गाजत ही महत्वपूर्ण भागीदारी. फेब्रुवारीला हा तर उत्सव झाला पाहिजे. शिवजयंती 1 नाही 2 नाही तर दररोज जरी साजरी केली ना तरी कमी होईल. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे टॅटू आजकाल काढून चालणार नाही. त्याचे विचार डोक्यात घालून जगलं पाहिजे. कारण व्यभिचार आजकाल घडतोय. विचारी मंडळी जन्माला येणं गरजेचं आहे. फक्त क्रिकेट शर्यती याच्यापेक्षाही काहीतरी वेगळं करायला हवं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिकाल तर टिकाल, अन्यथा कोण वॉचमॅनही घेणार नाही. आजकाल BSFला 10,000 रुपये पगार आहे मित्रांनो. मग शॉर्टकट शोधतायत. शॉर्टकट एजंट चांगला मार्ग शोधलाय, लाखो रुपये कमवले जात आहेत. त्याच्यामुळे शिकलं पाहिजे. शिकाल तर टिकाल. या असलेल्या जमिनी एकदा गेल्या ना की तुम्ही बसून खाल बरे, पण पुढची पिढीचा काही पत्ता नाही. त्याच्यामुळे स्वतःच्या पायावर उभे राहायला शिका. दिवस रात्र क्रिकेट आणि क्रिकेट. डे नाईट टुर्नामेंट सुरू आहेत आणि डे नाईटमध्ये खेळतायत. 1 लाखाची फायनल जिंकली ना अक्षय, की किती पैसे मिळतात याचं वाटणी करून बघा. तुमच्या वाटणीला 1000 रुपये येत नाहीत. ही शोकांतिक आहे. 4 वेळा कॉम्प्रो होतो. 4 वेळा. या 6 मध्ये 6 वाटण्या असतील. 12 6 दुने ट्रॉफ्या घरातल्या बायका विकायला लागल्या. क्या बात. आखिरकार साहिल लानेनं जे करायचं होतं शक्य ते करून दाखवलं. बराच वेळ वाट पाहिली. 50 धावांची अवैध भागीदारी मात्र फोडून काढली आणि गणेश पाटीलला उडवला. त्रिफला चित, क्लीन बोल्ड. येतोय कर्तेश्वर क्रिकेट संघ भिंगार, मोठे भिंगार, धर्मेंद्र घोगरे आणि अद्वैक एंटरप्राइजेस इंजिनिअरिंग सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर शिवकर, संदीप पाटील. दोन्ही संघाच्या संघनायकांना टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधायचा आहे. एका बाजूला धर्मेंद्र घोगरे तर दुसऱ्या बाजूला मात्र संदीप पाटील. या दोन्ही संघाच्या संघनायकांना टॉस करण्यासाठी या. शिवकर संघाचा विचार केला तर या संघामध्ये विनोद पाटील सारखा ताकदवान खेळाडू आहे. एकदा त्याला जाऊन विचारा. आयुष्यभर क्रिकेट खेळूनही तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहावं लागतं. स्वतः काबाड कष्ट करावे लागतात. क्रिकेट तुम्हाला न्याय देईल, क्रिकेट तुम्हाला मान देईल, क्रिकेट तुम्हाला सन्मान देईल. परंतु ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याला आजकाल सर्वात मोठा मान असतो. मग त्याला काय येऊ दे अथवा नको येऊ दे, पैसा आला पाहिजे. क्रिकेटमध्ये धावा आणि आयुष्यामध्ये पैसा या 2 गोष्टी खूप मॅटर करतायत. हा मॅटर कोण करेल? आकाश म्हात्रे, आदरणीय सूरजजी जोशी साहेब या मान्यवरांना विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आदरणीय सूरजजी जोशी सर आपल्याला विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आकाश म्हात्रे नवीन फलंदाज, मॅन फ्रॉम कोण. हा एक आणखीन उत्कृष्ट दर्जाचा हा खेळाडू. अनेक चांगले टुर्नामेंट. कोण गावानं क्रिकेटमध्ये खूप सुंदर चुणूक दाखवली. एक हिरा सापडला. अनिकेत म्हात्रे आक्रमक फलंदाज. कारण अक्षय कादरचं इनिंग पाहिल्यानं किती क्रिकेट त्याने कित्येक वर्ष आपल्या जबाबदारीने क्रिकेट खेळलाय. आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी तोही खूप छान क्रिकेट खेळला आहे. आणि या नवीन पिढीबरोबर तोही ॲडजस्ट करत असताना मात्र त्याचा आजही उत्तम खेळ राहिला आहे. त्याच्यामुळे कोण संघ खूप फॉर्ममध्ये. हा फॉर्म पहा. हा फटका वाटला होता
की सहज बाहेर जाईल, डोंगराचा वेध घेईल, परंतु नाही, हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षाही हा फटका कमी झाला आणि हवेनं चेंडू आत सरळ आला. अनिकेत मात्रे एका पाठोपाठ एक 50 धावांची अभेद्य भागीदारी करणारे दोन्ही फलंदाजाला मात्र साहिल लानेनं परतवलेत. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता आणि जिंकून देखील दुनिया सारी औरंगजेब रडला होता, कारण हातात तलवार घेऊन माझा राजा त्याला चांगलाच नडला होता. इथे मात्र अनिकेत मात्रेला साहिल नडला. काय सूर्य गोलंदाजी केली, फसवी गोलंदाजी केली, फटका सजला होता. जरूर वाटलं होतं की सहज मिडविकेटच्या डोक्यावरून बाहेर जाईल, परंतु सुंदर झेल कन्वर्ट झाला आणि दोन मोठे फलंदाज मात्र एका षटकामध्ये साहिल लानेनं परतवलेत. 2 बाद 51, 3.3. इथून कमबॅक केला जाईल का अजय नाईक? हा फटका आणखीन एकदा सजलाय. इथे मात्र हवा तिकडे जात नाहीये चेंडू असं वाटतंय. आणखीन एक चांगलं क्रिकेट टॅप केलं होतं. साहिल लानेचं कौतुक केलं जाईल. आम्ही पहिल्या 3 षटकामध्ये काय केलंय याही पेक्षा नंतरच्या 2 षटकामध्ये आम्हाला काय करायचं आहे दाखवून दिलं जातोय. धावांना रोख लावला जातोय. एवढंच नव्हे, एका पाठोपाठ एक 3 फलंदाजांना साहिल करतोय बाद. तर खऱ्या अर्थानं कालच मात्र कमर्शियल लँडिंग झाली, टेक ऑफ झालं, लँडिंग झाली. दोन्ही ट्रायल काल मात्र आपण पाहिल्या आणि अगदी आमच्या डोळ्यासमोर, कारण काल पारगाव नगरीमध्ये मॅचेस होत्या, त्या अगदी डोळ्यासमोर आपण इंडिगोचं विमान काल उतरतानाही पाहिलं आणि हवेत उडतानाही पाहिलंय. त्याच्यामुळे प्रतापजी मस्कर साहेब आपण या अतिथी कक्षामध्ये. प्रताप मस्कर, तर शिवकर संघाचा एक संदीप पाटील जावई यांचं आमचं आगमन झालंय. तर धर्मेंद्र घोगरे प्लीज आपण कुठे असाल तर या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. 3.4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 51. कमालीची गोलंदाजी. ट्राय चांगली होती योगेश लानेंची, जबरदस्त ट्राय जरूर होती. उलट्या दिशेने सरळ धाव बस सुटला. पहिल्यांदा वाटलं की पोहोचेल की नाही पोहोचेल, परंतु चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु ऐन मुकेशाला मात्र चेंडू सेफ लँड झाला. या चेंडूवर धाव आली एक. अक्षय गाताडे, आणखीन एक कोण गावचा हा लेजंड खेळाडू. मित्रांनो, तुम्ही आज झाला असाल, परंतु अक्षयला आम्ही कित्येक वर्षापासून पाहतोय. ज्या अक्षयनं क्रिकेट गाजवलंय, अक्षयच्या नावाभोवती कोण गावचे क्रिकेट खेळली जायची, तो अक्षय इथे मात्र मैदानामध्ये 1 रन कंप्लीट करतोय. हे षटक खूप सुंदर राहिलंय साहिलचं. आता आकाश मात्रेला ही जबाबदारी स्वीकारावी लागेल. 2 धावा आतापर्यंत आलेत. या चेंडूवर धावा किती जोडल्या जातील? सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली जाते. 2 धावा कंप्लीट. 2 धावा चेंडूवरती कंप्लीट केल्या गेल्या. षटक संपल्याची खून मात्र केली जाईल आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना साईड ट्रान्सफर 7080. 3 बाद 54 धावा. आयोजकांचा विचार केला चाळीसगाव प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं योगेश दादा हे एवढं सोपं नाहीच आहे. चाळीसगाव प्रीमियर लीग हे मोठं मी म्हणेन की जबाबदारीचं काम आहे, कारण प्रीमियर लीग मध्ये 2 महिने तुम्हाला बिझी राहावं लागतं. ऑक्शन हा एक साखरपुड्याचा कार्यक्रम, त्यानंतर हा लग्नाचा कार्यक्रम, त्याच्यामुळे अनेक आज भरात आहे. तुम्ही नाचवा, काय करायचं, सगळी घरी गेली की तुम्हीही नाचवा आणि ते नाचतात नेहमी. परंतु हे आयोजक आहेत ना, जानुमान मसोबा नारपोली व एक साथ मित्रांची ग्रुप, प्रकाश पाटील, योगेश मस्कर, वासुदेव पाटील, नरेंद्र मस्कर, प्रवीण भोईर, आकाश पाटील, दीपक कुरुंगळे, प्रदीप पडवल, प्रेम चंद्रे,
प्रेमजित पवार, पंकज ठोंबरे, धर्मेंद्र गुरंगळे, दर्शन गुरंगळे, अमर पाटील, रवी पाटील, मंगेश पाटील आणि सर्व मित्र परिवार आणि सर्व टीम, सर्वांचं योगदान खूप म्हणजे खूप छान राहिलं आहे. यात तुम्हा सर्वांचंही कौतुक केलं जाईल. मित्रांनो, खेळाडूंचं कौतुक होईलच, परंतु जर आयोजक नसतील ना, जर प्लॅटफॉर्म नसेल ना, तर तुम्ही मोठे कसे होणार. मोठ्या करणाऱ्या माणसाला आयुष्यभर लक्षात ठेवा तुम्ही, कारण जे माणसं तुमच्यासाठी प्लॅटफॉर्म निर्माण करतात ना, त्यांना नेहमी सहकार्य करा. मी नेहमी सांगतो, आपली मंडळी मित्रांनो भिवंडीमध्ये कोणत्याही टीमबरोबर खेळायला तयार होते. 64 टीममधनं लॉर्ड्स उडतात आणि कोणत्याही टीमबरोबर खेळायला तयार होते. परंतु जेव्हा आपल्याकडे टुर्नामेंट असतात तेव्हा पहिला फोन, दादा सी गटात टाक, आमचा तो नाहीये. दादा डी गटात टाक. दादा हे गट तर मी कधी खेळलोच नाही. दादा मला ह्या टीमबरोबर खेळायचंच नाहीये. परंतु ह्याच टीम आपल्या ठाणे भिवंडीमध्ये जाऊन कोणाबरोबरही खेळण्याचं आणि सगळ्यात मोठी गोष्ट सकाळी 8 वाजता जाऊन खेळण्याचं धाडस दाखवतात. रायगडमध्ये पनवेलमध्ये सगळ्यात जास्त टुर्नामेंट होतात मित्रांनो, परंतु जोपर्यंत खेळाडू सपोर्ट नाही करत ना, तोपर्यंत टुर्नामेंट सक्सेस होणार नाही. त्यासाठी खेळाडूंनी आयोजकांना सहकार्य करणं फार फार मोठं गरजेचं आहे. इथे सहकार्य कोण करेल. धावा तर पहिल्या 3 षटकामध्ये अफाट बनल्या, परंतु 2 सलामीर गणेश पाटील आणि अनिकेत मात्रे परतल्यानंतर धावांना ब्रेक लागलाय. अक्षय गाताड्यावरती जबाबदारी आहे, आकाश मात्रेवरती जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार पाडली जाईल का. गोलंदाज आपण पाहतोय राहुल भोईर, डावखुरा गोलंदाज. इथे मात्र अक्षय गाताड्याला पहिला चेंडू मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. चेंडू मात्र एस्टनच्या पाठीमागे घरंगळत राहिलाय आणि सचिन लानेच्या चेहऱ्यावर समाधान असणार, कारण साहिलने जे कमबॅक मिळून दिलाय ना, ते खूप छान राहिलाय. फलंदाजीमध्ये विचार केला तर ऋषी पवार या मंचावर चांगला खेळलाय. जयवंत मिसाळची खेळ उबदार राहिलाय आणि स्वतः सचिन साहिलचा खेळ काय राहिलाय. एका षटकामध्ये 27 धावा त्यांनी इथं लुटल्या होत्या. त्याच्यामुळे साहिलकडे कॉन्फिडन्स आहे आणि आणखीन ट्रम्प कार्ड म्हणजेच विनय गाताडे. त्याच्यामुळे धावांचा पाठलागसाठी प्रयत्नशील राहील संघ, पण इथे मात्र पहिल्यांदा धावा किती जमतील. 56 धावा अब तक 56, 3 बाद 56. ऋषी पवार झेलच्या खाली चांगला झेल टिपला असं म्हटलं तर वाव गटांना नाही. शॉट फाईन लेगला उभा होता, बराच पल्ला त्यानं गाठला आणि मात्र चेंडूकडे एकटक पाहत त्यानं मात्र हा झेल टिपला आणि आणखी एक मोठी विकेट आकाश मात्रेला परतवलं. छप्पन्न धावा, 2 मोठे फटके अजून येणे अनिवार्य आहे. 60-65 धावांचं आव्हान उभं करणं गरजेचं आहे, कारण धावांचा मागचा सामना पाहिला तिथे मात्र पाठलाग झाला. कल्पेश मस्करची लाजवाब इनिंग, आयुष्यभर लक्षात राहणारी इनिंग मात्र लक्षात राहील आणि संदेश भोईरच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्याची एक गोलंदाजी हे षटक आयुष्यभर लक्षात राहील. मोक्याच्या क्षणाला पडलेल्या धावा आणि स्वतः घेतलेली जबाबदारी खऱ्या अर्थानं कल्पेशनं पाहिली. जसा 6 षटकार मारला ना अंतिम, तर सरळ धावपट्टीला त्याने साष्टांग नमस्कार घातला. ही आहे आपल्याविषयी कमिटमेंट. फुल टॉस, चेंडू जाईल 1 बाउन्स, सीमा रेषा बाहेर. पंच बळतायत रिव्ह्यू साठी. रिव्ह्यू कोणाचा? पंचांचा. रिव्ह्यू पंचांचा. तर इथे पाहिलं जाईल. तिसऱ्या पंच मात्र दीपक पाटील सर पाली पाहत आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या, वेळ नका लावतो प्लीज. निर्णय येईल. इट्स अ नो बॉल कॉल. नो बॉल कॉल. नो बॉल कॉल. निर्णय तिसऱ्या पंचांचा झाला, त्याच्यामुळे सामना सुरू करा. निर्णय आला संपला मित्रांनो. पंचांनी तिसऱ्या पंचांनी निर्णय दिला, तुम्हाला निर्णय मान्य करावा लागेल ही विनंती आहे. त्याच्यामुळे इथे मात्र या चेंडूवर धावा आल्या तब्बल 5 आणि वरती फ्री हिट. राहुल भोईरचा हा मात्र खराब चेंडू होता. खऱ्या अर्थानं फाईट करण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत चांगली फिरकी होती. डावखुऱ्या फलंदाज, डावखुऱ्या गोलंदाजांचे जे फिरकी पट्टू आहेत ना, त्यांचे प्रॉब्लेम्स खूप आहेत. फाईट करण्याच्या नादामध्ये मात्र हा नो बॉल. साहिल जगे याही खेळाडूने प्रभावित केलं या संघासाठी. कोण संघासाठी? साहिल जगेने धावा जमवल्यात एका सामन्यामध्ये.
त्याच्यामुळे साहिलवर सुद्धा जबाबदारी राहणार आहे. चार पूर्णांक 2 चेंडूचा खेळ संपला. 4 बाद 61. 60+ रन्स मात्र जमलेत. आपल्या फॉलो थ्रू मध्ये कमालीची कमिटमेंट दाखवली जरूर, परंतु झेलला कन्वर्ट करू शकला नाही. चेंडू जाऊन सरळ आदळला अंगावरती. 1 रन कंप्लीट केली साहिलनं आणि एका धाब्यानं धापकर धावा लागला. 62 धावा. 62 रन्स. चेंडू शिल्लक असतील ते तब्बल 63 रन्स आणि 3 चेंडूचा खेळ शिल्लक. तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अक्षय गाताडे ऑन स्ट्राईक. हा चेंडू मात्र निर्धाव बॅटची काढा जरूर लागली होती. 1 रन कंप्लीट केली जाते. यष्टरक्षकाची थोडीशी चूक तिथे पाहायला मिळाली आणि 1 रन मात्र मिळतीये ती कोण संघाला. त्रेसष्ट रन आता झालेत मित्रांनो, कारण स्क्रीनवर 63 दिसल्या, मी 63 बोललो. आता 1 रन वाढेल आणखीन. इथे मात्र व्हाईट बॉल. स्लॉग षटकामध्ये एक्स्ट्रा रन मात्र थोड्याशा पत्त्यावर पडतील कोण संघाच्या. 4.4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 बाद 64. साहिल जगे 2 चेंडूमध्ये काय कमाल केली जाईल. 70 गाठली जाईल का. चांगला फटका. चेंडू उचली घेतोय परंतु 1 धाव मात्र मिळतीये. आकाशाने चेंडू मात्र भिरकावला. धाव मात्र येते या चेंडूवरती तब्बल 1 रन. अंतिम चेंडूवर धाव भाग किती येतील. या चेंडूने टार्गेट सेट केला जाईल. पासष्ट रन कंप्लीट केले जात आहेत. आता मात्र विचार करावा लागणार आहे. मोठा फटका लागावा. 70 गाठली जाईल का की रोखलं जाईल. ताकद पहा ना, ताकद पहा आणि तो क्रिकेटचा क्लास ही पहा. अरे माझी अजून क्षमता संपली नाही, मी अजून संपलो नाही. माझ्याकडे टायमिंग आहे, माझ्याकडे ताकद आहे आणि माझ्याकडे भरभक्कम अनुभव आहे. या शेवटच्या चेंडूवर आलेल्या षटकाराला मात्र मोठं बळ मिळेल लढण्याचं. धावफलकावर धावा लागल्या. तर तब्बल 71 जिंकण्यासाठी 72 धावांची गरज आहे. ती म्हणजे IIC जे हनुमान भिंगरवाडी संघाला आव्हान मोठं उभं केलंय. पाठलाग कसा केला जाईल उत्तरार्ध ऐकूया आपण. तत्पूर्वी मात्र वळूया आपण टॉस बॉक्स कडे, जिथे मात्र कर्तोचर भिंगार संघाचा संघनायक धर्मेंद्र घोगरे 2 मिनिटाच्या आत तुम्ही नसाल तर टॉस विन दिली जाईल. किती वेळा अनाऊन्स झालाय धर्मेंद्र शेठ. तुमच्यासारखा मोठ्या खेळाडूला हे आमचं सांगणंच नाही, कारण संदीप पाटील केव्हाच इकडे येऊन उभा राहिला होता. तर 2 संघामध्ये टॉस केली जाईल. इथे मात्र असेल KG गायकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. धर्मेंद्र घोगरे आणि संदीप पाटील या 2 संघादरम्यान टॉस केली जाईल. या दोन्ही संघात संघनायक आणि पुन्हा एकदा बोलूया आपण या प्रेझेंट बॉक्सकडे. धन्यवाद. टॉस केला जातोय. इथे मात्र एका बाजूला कर्तोचर भिंगार संघ तर अद्विक सिव्हिल इंजिनिअरिंग शिवकर संघ. टेल इज अ कॉल. इट्स याला उभा कसा म्हणायचा. खतरनाक प्लॅनिंग आहे तुमच्या. धर्मेंद्र आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला तर म्हणजे धर्मेंद्र घोगरेनं. धर्मेंद्र काय सांगशील, निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये बॅटिंग घेतली टॉस जिंकून. आता मात्र क्षेत्ररक्षण. संपूर्ण प्रीमियर लीग विषयी, या आयोजकांच्या विषयी आणि तुमच्या खेळाविषयी काय सांगशील. पूर्ण आयोजनाविषयी बोललं तर APDP आणि नारपोलीचे दोन्ही हिरे
खरंच एक चांगलं आयोजन केलं, सुसज्ज आयोजन आणि नीटनेटकं आणि एकदम मॅनेजमेंटनुसार आयोजन केलेलं आहे. आणि पूर्ण लीगनुसार पाहायला गेलं तर पूर्ण लीगची पाहिल्यात मॅचेस, तर जे यंगस्टर आहेत त्यांनी चांगला परफॉर्मन्स केलेला आहे आणि एक चांगली संधी त्यांना निर्माण झालेली आहे. सतीश टावरे अँड टीम, तू काय सांगशील सतीश टावरेच्या विषयी आणि तुमच्या संघाविषयी? नेमकी स्ट्रॅटर्जी का? संदीप पाटील संघ चांगला आहे आणि सुपर सिक्समध्ये संघ टॉपच असणार, परफॉर्मन्स दिलेले असणार, तर नेमकी आता स्ट्रॅटर्जी काय असेल आणि नेमकं काय टार्गेट सेट काय तुमच्यासाठी हवं आहे? स्ट्रॅटर्जी म्हणजे माझी एकच आहे, जर तुम्हाला टुर्नामेंट जिंकायची असेल तर तुमची गोलंदाजी चांगली झाली पाहिजे, आणि जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला फक्त बॅटिंग चांगली आहे. तर टुर्नामेंट जिंकायची, माझी बॉलिंग चांगली आहे, तर बॉलरांनी जर चांगलं गोलंदाजी केली तर मी फायनलपर्यंत पोहोचणार. क्या बात, खूप साऱ्या शुभेच्छा तुला आणि खूप छान कमिट केलं आपण. आता मात्र संदीप पाटील मॅनपाम सिवकर्स अद्विक एंटरप्राइज इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंगचे कर्णधार, टॉस जिंकला असता तर आपण काय नेमकं केलं असतं? पहिले क्षेत्ररक्षण घेतलं असतं. पण आपल्या वाट्याला पहिल्यांदा फलंदाजी आली आहे, तर या फलंदाजीमध्ये आज दोन्ही सामने पाहिले, चांगली फलंदाजी झाली आहे दोन्ही सामन्यांमध्ये, त्याच्यामुळे स्ट्रॉंग झोन आहे तुमच्यामध्ये. असा कोणता खेळाडू की मोठं आव्हान उभं करण्याची क्षमता तू सोडून आणखीन कोणामध्ये? अभि चोरगे, मयूर घरत आणि प्रणय म्हात्रे आणि अभिषेक गायकर. चांगली टीम आहे आणि चांगल्या टीम सोबत खेळशील. हे संपूर्ण आयोजन पाहतोय, आज खऱ्या अर्थानं मेगा फायनलचा दिवस आहे. प्रत्येकाला वाटतंय की प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलायची, चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये आपण जिंकलो पाहिजे. यासाठी तुमचे प्रयत्न, या संपूर्ण आयोजनाविषयी, 10 दिवसाच्या या संपूर्ण खेळाविषयी काय सांगशील? आयोजन बघायला गेलं तर खूप चांगलं आहे, कारण की प्रत्येक वेळेस प्रत्येक टीमला सपोर्ट करून आयोजक आहेत, ॲडजस्टमेंट करतात आणि आयोजन चांगलंच केलं, खूप भारी केले. खूप खूप कौतुक आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या. तर हे होते संदीपजी पाटील, आयोजकांचं भरभरून कौतुक केलं जात आहे. आणि कौतुक का होऊ नये, कारण खऱ्या अर्थानं मेहनत आहे ना, ती मेहनत अपाट आहे. त्या मेहनतीला सलाम आणि सॅल्यूट. वळूया आपण या सामन्याच्या उत्तराकडे आणि तत्पूर्वी मात्र एक सन्मानाकडे वळूया आपण. तर मी विनंती करेन प्रतापजी मस्कर साहेब, आपण यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय प्रतापजी मस्कर साहेब नारपोली यांचा शुभ सन्मान इथं मात्र केला जाईल. प्रतापदादांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जातोय आयोजकांकडून. खूप खूप धन्यवाद, आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिलात. धन्यवाद. यानंतर मात्र समालोचन क्षेत्रातील आणखीन एक महागुरु मित्रांनो, आज लाईव्ह टुर्नामेंट आल्या असतील, परंतु ज्या वेळेला साध्या बॉक्सवर कॉमेंट्री करायला लागायची ना, त्यावेळेला माईकडेही कोणी जात नव्हता. आणि अशा वेळेला सुद्धा आपल्या अमोघ माणूस सर्वांना मंत्रमुग्ध करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच पुंजे गावचं KG गायकर सर यांचा शुभ सन्मान इथे मात्र आयोजकांकडून केलं जाईल. KG गायकर यांचा शुभ सन्मान. इथं शुभ सन्मान होतो एका आदर्श कर्तृत्वाचा. वळूया आपण टू कॉमेंट्री बॉक्स, जिथे सामना सुरू केला जाईल आणि माईकवर असतील दीपक पाटील सर. परस्पर थँक्यू सो मच दिनेशजी पाटील सर. जाऊया मॅचच्या दिशेनं. आकाश मात्रे तयार. पहिलाच बॉल यावेळेस मात्र एक्सलंट ड्राईव्ह थ्रू तो कबाज एक्स्ट्रा कॅबर बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार आणि पहिल्याच बॉलवर खणखणीत असा ऋषीचा चौकार. जोरदार अपील पाहायला मिळते. लाऊड अपील स्वीकारले. लेग बिफोर द विकेट, पायची दिलाय धक्का. LBW पुढच्या चेंडूवर ऋषी मैदानाच्या बाहेर.
धक्का दिलाय आकाश मात्रेनं. या संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर सर्वाधिक बळी घेण्याच्या लिस्ट मध्ये मात्र नक्कीच वरच्या क्रमांकावर असेल हा गोलंदाज. 5 कंप्लीट केलेत त्यानं या स्पर्धेमध्ये. मागच्या मॅच मध्ये 5 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता आणि प्रत्येक मॅच मध्ये खरं तर आकाश मात्रेनं 3 किंवा 3 पेक्षा जास्त विकेट घेतल्यात. हे खरं तर या खेळाडूचं वैशिष्ट्य राहिलंय. विकेट हॅट्रिक सुद्धा या खेळाडूच्या नावावर आहे. हलक्या हातानं स्ट्रियर केले बॉलला, बॅकफुटला जाऊन पॉइंट कडे सिंगल येते. एकेरी धावेनं धावसंख्या मात्र पुढे जाईल ती 5 या आकड्यावर. जयवंत मिसाळ आणि विनय गाताडे अशी जोडी आहे. विनय गाताडेनं स्ट्राईक रोटेट केले. सलामीचा फलंदाज जयवंत मिसाळ. आता मात्र स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. प्रशांतजी गायकर मंडप डेकोरेटर्स यांना विनंती केली ना, आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आपला शुभ सन्मान होणं गरजेचं आहे, कारण आपल्या या डेकोरेटर्सनं मात्र या स्पर्धेला 4 रन लावलेत. ते प्रशांतजी गायकर यांना विनंती करतोय आपण या आणि आपला सन्मान स्वीकारा. 72 धावांचं टार्गेट आहे. 72 रन्स. पहिला सामना आपण पाहिला होता 56चा, ज्याच्यामध्ये शेवटच्या बॉल पर्यंत रंगला होता. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना कल्पेश मस्कर नारपोलीचा फलंदाज ज्यानं चित्त थरारक विजय मात्र मिळवून दिला होता. तो अयांश 11 ओळखे या संघाला. बघूया आकाश मात्रे. ओ लॉफ्ट केले बॉलला, अगदी मिड ऑफच्या वरतून टोलवलंय. लॉंग चेस आहे. प्रयत्न जरूर झाले त्या ठिकाणी, प्रयत्नांना अपयश. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. 6 धावांकरता येतोय षटकार. स्टाईल मध्ये खातं उघडले ते जयवंत मिसाळला षटकारानं. अडवा बॅटनं यावेळेस मात्र ऑन साईडला वळवला चेंडू. मिड विकेट कडे सिंगल त्या ठिकाणी जरूर प्राप्त होईल. हे फार चांगले आहे. षटकारानंतर मात्र स्ट्राईक रोटेट करणं. सेन्सिबल क्रिकेट खेळतच तुम्हाला मात्र मैदानामध्ये पुढे ट्रॅव्हल करायचं असं. जेव्हा तुम्ही चेसिंग करता, धावांचा पाठलाग करता, तेव्हा विशिष्ट प्रकारचं दडपण असतं फलंदाजांमध्ये. थोडीशी ॲकडे मोड कॅल्क्युलेशन्स आपल्या मनामध्ये असतात. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये किती धावा आल्या पाहिजेत. इकडे पाहूया पुन्हा एकदा हलकीशी अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पंचांनी अपील नाकारले आणि इकडे मात्र निर्धाव चेंडू येताना दिसलाय. थोडंसं आपण पाहिलं ना तर अपीलमध्ये गोलंदाज थोडा कॉन्फिडंट वाटत नव्हता सुरुवातीला. अचानकपणे थोडंसं उशिरानं करत त्याच्याकडून, कारण गोलंदाज पहिल्यांदा फर्स्ट फॅक्टर असतो. गोलंदाज यष्टीरक्षक हे जो 2 फॅक्टर असतात त्यांच्याकडे प्रामुख्यानं अंपायरचं सुद्धा लक्ष असतं, कारण हे त्या दोघांना माहिती असते. बाकीचा आवाज हा फक्त वाढवायचा असतो. त्यामुळं यष्टीरक्षक किंवा गोलंदाजांचा कॉन्फिडन्स बऱ्याच वेळेला अंपायरना कन्व्हिन्स करायचं असतं तुम्हाला अपील करून की लाईक बिफोर द विकेट आहे की नाही. आणि जर याच्यामध्ये एखादा जरी अपील कमी पडली तर अंपायर्स नाकारू शकतात तुमची अपील. ऑब्व्हियसली जर गोलंदाजाने अपीलच केली नाही तर अपील नाकारू शकतात अंपायर, त्यांना तो अधिकार आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 1 गडी बाद 12 धावा. आकाश मात्रेला 1 सफलता जरूर मिळाली, परंतु 12 धावा जरूर आल्यात या ओव्हरमध्ये. पहिली 2 पॉवर प्लेची षटकं फार महत्वाची आहेत, कारण 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि 72 धावांचा पाठलाग करायचा म्हटला तर तुम्हाला 14 14.5च्या सरासरीनं मात्र पुढे सरकायचं आहे. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर साहिल जगे तयार होतोय. जयवंत मिसाळ त्याच्या बॅटमधून 1 षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. 7 धावांवर तो खेळतोय. विनय गाताडे ज्याने 1 सिंगल घेतले. पाहूया दुसरं पॉवर प्लेचं षटक आणि गोलंदाज साहिल. ओ टॉपेज लागले, बॉल हवेमध्ये आहे. शॉर्ट फाइंडिंगला संधी आणि या सिटीज जेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. सलामीवीर गारद होत असताना दुसरा धक्का लागलाय IICN जय हनुमान भिंगरवाडी या संघाला.
नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येत असताना कॅप्टन सचिन लहाने फार मोठी जबाबदारी आज 72 धावा चेस करायच्या आहेत, संघाला सुपर 3 पर्यंत न्यायचं आहे. कारण आज हे 3 सामने एवढे महत्वाचे आहेत ना सगळ्या संघांसाठी. कट केलाय हो, डाईव्ह लगावली होती बॅकवर्ड पॉइंटला, काय प्रयत्न होता. आणि हा झेल जर होऊ शकला असताना एक सर्वोत्कृष्ट झेल 40 गाव प्रीमियर लीग मधला पाहायला मिळाला असता आणि मॅच सुद्धा जवळ खिशात आली असते. पहा हा प्रयत्न, गणेश पाटील त्या ठिकाणी सोमटण्याचे अप्रतिम प्रयत्न. कॅप्टन बाद झाला असता शून्यावर. बाल बचावलाय सचिन. पहा बाहेर जाणाऱ्या चेंडूला थोडासा दिशा देण्याचा प्रयत्न, पुढच्या बाजूला झेपावत पाहू शकता स्क्रीनवर. फ्लिक केलाय रिशा साना, बॉल वळवलाय ऑन साइडला. सिंगल त्या ठिकाणी जरूर प्राप्त होईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना स्कोर मूव्स टू 14 नाव. 14 धावा धावफलकावर. सध्याच्या घडीला थोडंसं शांत ठेवलंय हा धावफलक. पहिले 3 सामने अशासाठी महत्वाचे आहेत कारण याच्यामधून जिंकणारा जे संघ आहेत त्यातीलच एका खेळाडूला बाईक मिळणार आहे. त्यामुळे फक्त रेसमध्ये असून जमणार नाहीये, तर आपला संघ सुद्धा जिंकून द्यावा लागेल. यावेळेस थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. चेंडू घरंगळत चाललाय. बायडिश लॉंग ऑन कडे सिंगल त्या ठिकाणी मिळेल. त्यामुळे बऱ्याच वेळेला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अशा खेळाडूला मिळते. कधी कधी त्याच्यापेक्षा जास्त पॉइंट्स हरलेल्या एखाद्या संघामधील खेळाडूच्या असतात, मग त्याची चर्चा सुद्धा जास्त होत असते. परंतु आयोजकांनी अगदी पहिल्या दिवशीच सूचित करून टाकले की सुपर 3 मध्ये पोहोचणाऱ्या संघालाच्या खेळाडूलाच बाईक दिली जाईल आणि इतर पारितोषिकं जे आहेत ती सुपर 6 मधल्या खेळाडूंना जरूर मिळतील. आउटसाइड ऑफ स्टंप, गुड लेंथ बॉल होता. टप्पा पडल्यानंतर सरळ निघून गेला विकेट कीपरकडे. चांगल्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी होत असताना इकडून मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. साहिल जगे सुंदर गोलंदाजी. सर्कलचं षटक आहे आणि काय हाताळलं या गोलंदाजानं आतापर्यंत. कमाल केले. द स्टम्प्स नॉट डाऊन द ग्राउंड. हा फटका स्ट्रेट ड्राईव्ह फटका. कमाल क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. लॉंग ऑनचा फिल्डर काय वेगानं त्या ठिकाणी पोहोचला. साइड स्क्रीन समोर आकाश आणि जरूर आपल्या टीमसाठी चांगलं कमिटमेंट देत असताना रन्स वाचवल्यात. पाहू शकता पुन्हा एकदा रिप्ले मधून हा स्ट्रोक आपण पाहिला. विनय गाताडेचा अगदी स्ट्रेट हिट केला होता. सरळ बॅटनं स्ट्रेट ड्राईव्ह फटका. पहा काय कमिटमेंट आहे. उंच उडी मारत खरं तर हवेमध्ये होता. त्यानंतर मात्र बॉलला आतमध्ये ढकललं आणि आपल्या टीमसाठी रन्स वाचवल्यात. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 17 धावा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. म्हणजे या ओव्हरमध्ये फक्त 5च धावा दिल्या. एक महत्वाची विकेट सुद्धा मिळवली. साहिल जगेनं थोडंसं टीम मीटिंग कॉल करण्यात आले. जास्त वेळ घेऊ नका हीच विनंती असेल. चला टीम हॉडल सूचना देत असताना कारण अतिशय महत्वाचा सामना आहे. 18 बॉलमध्ये 55 धावांची गरज आहे. 3 ओव्हर्समध्ये 55. कॅप्टन जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सारं काही शक्य आहे. कारण काल असाच फसलेला सामना. खरं तर 5 फलंदाज बाद झाले होते 34 वर भिंगारवाडी संघाचे. 3 ओव्हर्समध्ये धावा नव्हत्या आणि त्यानंतर जो 2 ओव्हर्समध्ये 45 धावांचा महापूर घातला होता ना, याच सचिन लहानेनं 27 धावांची खेळी साकारली होती. त्यामुळं कधी काय घडेल ना या खेळामध्ये याचा नेम नाहीये. आणि वन ऑफ द बेस्ट मॅच पाहायची असेल तुम्हाला सुपर 6ची पहिली लढत पुन्हा एकदा जाऊन पहा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. कंटाळा पण येणार नाहीये. 1-1.5 तास चाललेला तो सामना. तुम्ही सगळे चेंडू जरी पाहिले तरी सुद्धा तुमचा फुल वेळ वसूल होईल एवढं आम्ही नक्की खात्रीशीर सांगू शकतो. 18 बॉल 55 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. सचिन लहाने कॅप्टन नॉक करावा लागेल या ठिकाणी. कर्णधाराला साजेशी इनिंग दाखवून द्यावी लागेल पुन्हा एकदा. गोलंदाज तयार आकाश मात्रे. सर्वाधिक बळी मात्र या स्पर्धेमध्ये ज्याच्या नावावर आहे. विकेट हॅट्रिक 5 कमाल गोलंदाजी राहिले आणि त्याचमुळे फलंदाजांसाठी खरं तर कर्दनकाळ ठरलाय याची गोलंदाजी. राईट आर्म ओव्हर द विकेटनं सचिन लहानेसाठी. इकडे फटका फसलाय. पहा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता. एक जाव त्या ठिकाणी मिळेल. पाल बचावलंय. बकाशी सुद्धा सचिन लहानेचा पॉइंटला उडालेला जेल. थोडासा टफ चान्स होता
परंतु चांगला प्रयत्न करण्यात आला होता गणेशकडून. इकडे मात्र पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग नव्हतं, मिसक्यूट झाला होता. सिंगल मिळाली, धावसंख्या 1 ने पुढे जाईल 18वर. 17 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे. साहिल ट्रान्सपोर्ट 7080 साहिलजी मात्रे ज्याने पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हो, बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र पुढचा फटका. बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि खेळपट्टी फास्ट आहे, आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा पार 4. चुकली ना की लगेचच धावा प्राप्त होत असतात. सध्याच्या घडीला 2.2 ओव्हरचा खेळ झालाय आणि 22ला 2. एक नेल्सन फिगर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2.2 ओव्हरचा खेळ, 22वर 2, सगळीकडे 2 आकडा तुम्हाला पाहायला मिळते. यापूर्वी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं, जेव्हा जेव्हा टेस्ट मॅचेस असायच्या, वन डे असायच्या, असा आकडा जेव्हा यायचा 111ला 1, 222ला 2, तेव्हाचे अंपायर डेव्हिड शेपर्ड एका जागेवर 2-3 वेळा उड्या मारायचे. हा नेल्सन फिगर जेव्हा यायचा. इकडे पाहूया, लटकलाय, वाडे कॅच, जमिनीलगत हा झेल मात्र टिपलाय आणि धक्का क्रमांक 3 विनय गाताडे परतीच्या प्रवासाला आणि हा तिसरा महत्वाची विकेट मिळवून देत असताना आकाश म्हात्रे. सुंदर असं गीत साहिल म्हात्रे यांच्यावर. सध्याच्या घडीला साहिल ट्रान्सपोर्ट कोण संघ मैदानामध्ये खेळतोय आणि त्या संघाचे पुरस्कर्ते ओनर आहेत, संघ मालक आहेत, कूल माइंडेड आहेत. साहिल म्हात्रे यांची पर्सनॅलिटी पाहिली तर अगदी शांत असतात आणि कोण संघ सुद्धा ग्रामीण टेनिस क्रिकेट स्पर्धांमध्ये खूप चमकदार कामगिरी करताना दिसतोय आणि त्याचं सुद्धा खरं तर यशाच्या पाठीमागे साहिल म्हात्रे यांचा मोठा हातभार आहे. कसा हा बॉल यावेळेस मात्र पूल केलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून जाईल. चेंडू सीमा रेषा पार. साहिल लाने आल्या आल्या ठोकतोय षटकार. चौदा चेंडू आणि आता मात्र 44 धावांची गरज आहे. सचिन लहाने आणि साहिल लहाने बंधूंची जोडी मात्र त्याच्यावर फार मोठा भार असेल. हा सामना जिंकून देण्याची मोठी जबाबदारी या जोडीवर असणार आहे. 28 धावा झाल्या धाव फलकावर. हो, चांगला ड्राईव्ह आहे यावेळेस मात्र लॉंग ऑफ कडे सरकत असताना परंतु चांगली फिल्डिंग होते. 1 रन सहजतेनं त्या ठिकाणी मिळेल. 29 स्कोर मूव्स टू 29 धावा. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 43 धावांची गरज आहे, त्यामुळे हा चेंडू सुद्धा तेवढाच महत्वाचा असेल. प्रवीणजी भोईर यांचं या ठिकाणी आगमन. कालच बेस्ट बॉलर अवॉर्ड मात्र त्यांना मिळालाय, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. ऑन ड्युटी, परंतु आयोजनामध्ये फार मोठा हातभार. फुल टॉस आहे आणि फुल टॉस बॉलवर खरपूस समाचार. स्क्वेअर लेगच्या वरतून ठोकलाय तो सचिन लानेना एक नेत्रदीपक षटकार.
12 चेंडू आणि आता मात्र 37 धाबांची गरज आहे. काल याच संघानं शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये 45 धाबा केल्या होत्या भिंगारवाडी संघानं. आज सचिन लाने मैदानावर आहे, त्यामुळे सारं काही शक्य आहे. साईड ट्रान्सपोर्ट हलक्यात घेऊन जमणार नाही तुम्हाला सुद्धा. जरूर 70+ रन्स झाले असतील, परंतु ही स्पर्धा अशी आहे की या स्पर्धेमध्ये आजच्या दिवशी तुम्हाला संघर्ष पाहायला मिळेल. शेवटपर्यंत कसोशीनं प्रयत्न केले जातील प्रत्येक संघाकडून, त्यांच्या प्रत्येक खेळाडूकडून. त्यामुळं जरी थोडंसं जरी रिलॅक्स मोडमध्ये एखादा संघ आला तर लगेचच मात्र प्रतिस्पर्धी संघ थोडासा प्रतिहल्ला करण्याच्या तयारीमध्ये असतो. हे चित्र तुम्हाला पहिल्या मॅचमध्ये सुद्धा पाहायला मिळालंय. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय. थोडीशी रणनीती मात्र आखली जाते. साहिल ट्रान्सपोर्ट 7080 कोण या संघाकडून करण्यात. या 2 ओव्हर्समध्ये जर 4थं षटक अपेक्षेप्रमाणे पडलं कोण संघासाठी, ज्या ओव्हरमध्ये मात्र कमी धावा आल्या, तर हा सामना नक्कीच जिंकता येण्यासारखा आहे. सुपर 3 पर्यंत मजल मारता येण्यासारखी आहे. मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत असताना चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये 12 चेंडू आणि 37 धाबांची आवश्यकता. आकाशनं हा स्पेल थोडासा महागडा राहिला. 2 ओव्हर्समध्ये 30 धाबा त्यानं खर्च केल्या. 2 विकेट. सन्माननीय विनोदजी पंडित साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्या समवेत अविनाशजी पाटील साहेब, उमेशजी मात्रे साहेब, मिलिंदजी शेके, रघुनाथजी पाटील साहेब, चिखले ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत आणि त्यांचं आम्ही चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. ज्यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेसाठी आपण तृतीय क्रमांकाची ट्रॉफी पाहतोय. ही ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले. त्यांचं मनपूर्वक आभार सुद्धा. आणि नारपोलीच्या मैदानावर चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत सुद्धा. 2 ओव्हर्समध्ये 37 धाबांची गरज आहे. कॅप्टन सचिन लहानेच्या डोक्यामध्ये बरंच काही सुरू असेल. साहिल लहानेनं सुद्धा आपली उपयुक्त दाखवले. आल्या पहिल्याच बॉलवर त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. आता दोनही फलंदाजांच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर मात्र त्यांचा आत्मविश्वास दुणावला असेल. गोलंदाज तयार. यस, पंच तेच सूचित करत असताना आणि म्हणूनच तिसरे पंच या ठिकाणी दाखल झालेत ऑन स्क्रीन. इकडे गोलंदाजाची शैली तपासण्याचं कार्य करतील गोलंदाज सूरज पाटील तयार. ओ लॉफ्ट केले, बॉलला उडवलाय समोरच्या दिशेला. साइड स्क्रीनच्या वरतून फेकलाय बॉल. जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. स्ट्रेट हिटचा षटकार. अकरा चेंडू आणि 30 धाबांची गरज आहे. आणखीन एक पाहायला गेलं तर महत्वाची लढत सध्याच्या घडीला सुरू असताना, परंतु 72चा पाठलाग करत असताना योग्य रीतीनं सध्याच्या घडीला आहे संघ तो भिंगारवाडी. चांगला चेंडू यावेळेस मात्र सूरज पाटील कमबॅक करत असताना खोलात पडला होता हा बॉल. इकडे आता समीकरण थोडंसं बदलत असताना 10 चेंडू आणि 30 धाबांची गरज आहे. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचं आहे, एवढेच करायचं आहे. सिंगल डबल जरी गेल्या तरी साहिल ट्रान्सपोर्टला फारसा फरक पडणार नाहीये, परंतु एखादा मोठा स्ट्रोक लगेचच मॅच मध्ये घेऊन येतो तो IIC अँड जर्मन भिंगारवाडी या संघाला. सूरज पाटील. ओ इकडे फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. लॉंग चेस आहे. वॅकंट एरिया, निर्जन स्थळी चेंडू पडलाय आणि दुसरी रन कंप्लीट. हो, तिसऱ्यासाठी पुढे बराच आला होता, परंतु या 2 धाबा आणि या 2 धाबांच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 44 या आकड्यावर. आणि इकडे आपण पाहिलं तर 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 9 बॉल मध्ये 28 धाबांची आवश्यकता. 28 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 9 असं समीकरण. सुरुवातीलाच गोलंदाजावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न मात्र जरूर झाला, परंतु षटकार आला. षटकारानंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज सूरज पाटील.
हे 3 चेंडू त्याच्यासाठी फार महत्वाचे आहेत. त्याच्यासाठी नाहीच तर संपूर्ण टीम मॅनेजमेंटसाठी फार महत्वाचे आहेत. कारण मागच्या मॅचमध्ये 6 बॉलमध्ये 21 धावांचा चेस झाला होता. त्यामुळे या मैदानावर काहीही घडू शकतो. इकडे 9 बॉलमध्ये 28 हव्या आहेत. ओ एजंट टेकन बड़ा कॅच. अप्रतिम झेल टिपलाय. नॉट इझी फॉर विकेट कीपर. कमाल कॅच. आणि या क्षणाला मात्र मॅचला कलाटणी देणारा क्षण. दर्जेदार झेल यष्टांच्या पाठीमागे अनिकेतनं टिपलाय आणि आणखीन एक हादरा मात्र बसेल. पाहू शकता रिप्ले मधून पुन्हा एकदा. हे सोपं नाहीये पहा. ओ काय टायमिंग होतं विकेट कीपरचा. अप्रतिम विकेट सुद्धा सूरज पाटील लगा बसल्याने मॅच मध्ये कमबॅक करताना साहिल ट्रान्सपोर्ट कोण. सचिन लहानेची साथ देण्यासाठी जीवन केदारी. आता इक्वेशन आपण पाहूया. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 28 रन्सची आवश्यकता. 28 रिक्वायर्ड रिमेनिंग 8 असं इक्वेशन मॅच मध्ये आलंय. मागचाही सामना काहीसा असाच पाहायला मिळाला होता. एकटा कल्पेश मस्कर नडला होता. आणि इकडे सुद्धा आपण पाहिलं तर सचिन लहाने नॉन स्ट्राईक एंडला आहे अजूनही. 44 वर 4 नेल्सन फिगर. गोलंदाज सूरज पाटील तयार. ओ यावेळेस बॅकफुटला जाऊन पूल केलाय. ओ खराब फिल्डिंग त्या ठिकाणी. हा चेंडू सहजतेने अडवता आला असता. या सिच्युएशनला खरं तर अगदी बाउंड्री लाईनला उभं राहून सुद्धा इकडे कदाचित टप्पा पकडता आला असता. परंतु चुकी केले साहिल ट्रान्सपोर्टना. निर्णायक क्षणाला आलेला भिंगारवाडीसाठी हा चौकार. हा चेंडू कोणती धाव घेणार नाहीये सचिन सुद्धा. पुन्हा एकदा सामन्याचा निकाल तुम्हाला शेवटच्या ओव्हर पर्यंत घेऊन जाणारा ठरेल. शेवटचे 6 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी IIC आणि जनमान भिंगारवाडी संघाला. स्पर्धा आता मात्र अंतिम टप्प्यामध्ये आले. आमचं संपूर्ण नियोजन मंडळ सुद्धा कामाला लागले. खरं तर ट्रॉफीज त्याच्यावरचे स्टिकर्स यांची यावर मेहनत घेतली जाते आता मात्र. कारण हळूहळू बक्षीस समारंभ कार्यक्रमाची जबाबदारी सुद्धा त्यांच्या खांद्यावर आहे. सगळ्याच कर्णधारांनी भरभरून तोंड भरून मी तर म्हणेन कौतुक केलं आयोजनाचं. अगदी नीट नेटकेपणा. सोप्या शब्दात सांगायचं झालं शिस्तबद्ध चालणारी ही स्पर्धा. आज या स्पर्धेचा 8वा दिवस आहे. अगदी यशस्वीतेनं ही स्पर्धा मात्र संपन्न होत असताना आपल्याला तिसऱ्या पर्वामध्ये पाहायला मिळतंय. सगळ्यांची फार मोठी मेहनत. 40गाव प्रीमियर लीग मध्ये आणि खास करून अनेक पुरस्कर्ते मात्र इकडे लाभले या स्पर्धेला. आणि त्या सगळ्या पुरस्कर्त्यांचा आपण मनापासून आभार मानूया. तुम्ही जर स्टेजवर आलात ना तर स्टेजच्या पाठीमागे तुम्हाला बॅनर्स दिसतील. पुरस्कर्ते कोणी काय काय दिले ना. आणि जवळजवळ 82 बॅनर्स आहेत एका स्टेजवर. छोटे छोटे आहेत परंतु 82 आहेत. कारण पहिल्या दिवशी आम्ही येऊन मोजले होते ते. आणि हे सगळ्यांचं खरं तर हातभार लागला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. त्यांचं सुद्धा मनापासून आभार आपण मानूया. आणि जाऊया शेवटच्या षटकासाठी. 6 बॉल आणि 24 धावांची जबाबदारी आता मात्र या धावा वाचवण्याची आली ती अनिकेत मात्रेवर. एका बाजूला गोलंदाजी करेल कर्णधार. दुसऱ्या बाजूला सचिन लहाने. त्याच्या डोक्यामध्ये आता मात्र काय सुरू आहे. ह्याच एंडनं मगाशी 21 धावा झाल्या होत्या. कल्पेश मस्कर 6 बॉलमध्ये 21 धावांची गरज असताना कल्पेश मस्करनं पहिला सामना जिंकून दिला होता याच एंडनं.
आणि सगळ्यात जास्त धावा सुद्धा या स्पर्धेमध्ये याच एंडनं आल्यात. त्यामुळे हा एंड थोडासा गोलंदाजांसाठी डोकेदुखी तापदायक ठरलाय. परंतु कॅप्टन टू कॅप्टन कोणता कर्णधार आज मात्र मैदानामध्ये बाजी मारणार याकडे मात्र तमाम क्रीडा वर्गाच्या नजरा लागल्यात. पहिला बॉल खोलात टाकलेला हा चेंडू इकडे पहा आणि यस कॅप्टन डिपार्ट पहिल्याच बॉलवर मोठा अडथळा दूर केलाय. अनिकेत म्हात्रेनं कॅप्टन सचिन लानेला बाद केलंय आणि या सामन्याचा निकाल काय लागेल हेच जणू या पहिल्या चेंडूवर स्पष्ट केलंय. फलंदाज सचिन बाद. धाबांची खेळी केली या मॅच मध्ये अनिकेत म्हात्रेनं आणि आता मात्र पहिल्याच बॉलवर सगळ्यात मोठी विकेट या मॅचची कर्णधाराला तंबूचा रस्ता दाखवलाय. पहिल्या चेंडूवर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिले तर अनिकेतच्या बॅटमधून सुद्धा धावा आल्यात आणि जेव्हा गरज मिळेल तेव्हा गोलंदाजी करत विकेट सुद्धा प्राप्त केल्यात. एक चांगला अष्टपैलू खेळ मात्र त्यानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवलाय. सामना थोडासा फसलाय भिंगारवाडी संघासाठी. 5 बॉल 24. आणखीन एक धक्का दिलाय अनिकेत म्हात्रे. आता मात्र सगळ्यांचं लक्ष वेधतोय. लगातार दुसरी विकेट आणि आकाश भोईरची पुन्हा वापसी. त्यानंतर स्वतःहूनच फलंदाजानं बोट उंच केलं होतं जेव्हा फलंदाज बाद झाला होता. ही खेळाडू वृत्ती असली पाहिजे कारण या सिच्युएशनला त्याचं सुद्धा चांगली फटकेबाजी तो करू शकत होता. पहा रिप्ले मधून खरं तर फलंदाज बऱ्याच वेळेला कधी कधी बॅट कट लागल्यानंतर बाहेर निघत नाहीत. पहा बॅट इनसाइड एज लागली आणि पहा अंपायरचं बोर्ड जायच्या अगोदर त्याने सांगितलं मी बाद आहे मला जावं लागेल. हॅट्स ऑफ आहे. नक्कीच अभिमान वाटतो अशा खेळाडूंचा. आकाश भोईर चांगली खेळाडू वृत्तीचं दर्शन मात्र आकाशनं घडवलं. योगेश लहाने आलेत. जुने जाणते मोठा अनुभव आहे योगेश यांच्याकडे. थोडासा फाईन स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. आता हळूहळू स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आले त्यामुळं अर्थातच सन्माननीय मोहन शेठ लबडे यांनी दिलेल्या बाईकवर सुद्धा लक्ष असेल. बऱ्याच जणांचं पॉईंटचे कॅल्क्युलेशन आता मात्र मनामध्ये असतील कारण सुपर 3 मध्ये दाखल होणारा संघ आणि त्यातल्याच खेळाडूला ही बाईक मिळणार आहे. त्यामुळं मागच्या मॅच मध्ये खरं तर जेबी बाहेर गेला कारण रेसमध्ये बरेच खेळाडू आहेत. चेंज ऑफ पेस स्लोवर वन होता. धीम्या गतीने टाकलेला बॉल टो एंडला लागला आणि एक जाव आणि आता मात्र मोठ्या विजयाकडे वाटचाल करत असताना साहिल ट्रान्सपोर्ट 7080 कोण सुपर 6 मधली लढत जिंकण्याच्या तयारीमध्ये. जीवन केदारी आणि योगेश लाने ही जोडी आहे. 50 धावा झाल्यात. अर्धशतक जरूर धावफलकावर पाहायला मिळाले परंतु अजूनही 22 धावा दूर आहे. 3 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण मात्र या मॅच मध्ये येऊन ठेपलंय आणि हे अशक्य आहे सध्याच्या घडीला. आपण पाहिलं तर फक्त गोलंदाजाच्या चुकीवर निर्भर राहावं लागेल आणि जो खेळाडू ज्यानं आतापर्यंत मात्र या संघाला इथपर्यंत आणलंय त्याच्याकडून अशी चुकी होणं फारच कमी. स्क्वायर ऑफ द विकेट हा फटका चांगला वळवलाय आणि बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेनं. जीवन केदारीच्या बॅटमधून येतोय चौकार.
2 फलंदाज बाद केलेत या मॅच मध्ये 33 धावा केल्यात. अष्टपैलू कामगिरी साहिल ट्रान्सपोर्टचा हिरो ठरलाय तो अनिकेत. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, पडला अक्षरशः खेळपट्टीवर. थोडासा फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता 54-6 ही आकडेवारी आता मात्र दर्शवतात. आणि आता मात्र असेल शेवटचा बॉल. सुटकेचा निश्वास सगळ्याच कोणकरांनी टाकला असेल. फटका आलाय ऑन साइडला. अनिकेतला 3री विकेट आणि सेमी फायनल मध्ये दाखल होतोय. चाळीसगाव प्रीमियर लीगच्या साहिल ट्रान्सपोर्ट साहिल मात्रे यांचा संघ 7080 कोण. वेल प्लेड बॉयज. हार्दिक हार्दिक अभिनंदन कोण टीम. मारतील षटकार या हो क्रिकेटच्या मैदानाला. मारतील चौकार मारतील षटकार या हो क्रिकेटच्या मैदानाला. 40 गावाचं भरलं आयो